नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. तमिळनाडूमध्ये अभूतपूर्व यशाकडे भाजपची वाटचाल चालू आहे आणि ह्याचे एकामागून एक पुरावे आपल्यावरती येऊन आदळताना दिसतायत. ह्या विषयावरती मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं, की खुद्द श्री नरेंद्र मोदी हेच मुळात तमिळनाडूमधून भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहू शकतात आणि त्यासाठी मतदारसंघ जो मी सुचवला होता तो रामनाथपुरम, ज्याच्यामध्ये रामेश्वरम हे गाव सुद्धा येतं. आता ही हे माझं प्रेडिक्शन देऊन सुद्धा मला बरेच आठवडे होऊन गेले मित्रांनो. आज ची परिस्थिती जी आहे, ती परिस्थिती माझं जे एकंदरीत निदान होतं किंवा एक अंदाज होता म्हणा, त्या अंदाजाला अतिशय पुष्टी देणाऱ्या घटना तमिळनाडूमध्ये घडताना दिसतायत आणि म्हणून या विषयाला पुन्हा एकदा स्पर्श करण्याची गरज निर्माण झालेली आहे. माझ्या आधीच्या जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं, की एक प्रकारे भारताचे जे भारताबाहेर बसलेले शत्रू आहेत, सोरोस प्रणीत, सोरोस हे नाव आता सगळ्यांना तोंडपाठ झालंय. त्यामुळे आता ते नाव घ्यायला हरकत नाहीये. आणि हे जे लोक आहेत त्यांनी उत्तर-दक्षिण भेदभाव करायचा आणि ह्याच्यामध्ये कसा फरक आहे आणि दक्षिणेत मुळी भाजपला काही स्थानच नाही, अस्तित्वच नाही. विरुद्ध उत्तर आणि मग दक्षिण ही कशी वेगळ्या विचाराची आहे, अशी एक थिअरी तयार केलेली होती आणि त्या थिअरीला कसा छेद दिला गेला आहे, हे बघण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. अगदी नुकतेच म्हणजे काही दिवसांपूर्वी मोदी तमिळनाडूच्या दौऱ्यावरती होते आणि पल्लडम नावाच्या गावामध्ये त्यांनी एक रॅली केली. या रॅलीमध्ये त्यांनी जे भाषण केलं ते लाईव्ह तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलं असेल. त्या भाषणाच्या संदर्भानेच मला आज हा व्हिडिओ करण्याची पाळी आलेली आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून ती तुमच्याबरोबर शेअर करावी याची मला खूप आनंद होत आहे. पलड्डम हे गाव जे आहे त्याचा थोडीशी पहिल्यांदा आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊ. हे एक कोइंबतूर हे जे मोठं शहर आहे तामिळनाडूमधलं, चेन्नई नंतरचं 2 नंबरचं शहर तामिळनाडूमधलं कोइंबतूर मानलं जातं. आणि त्याचं उपनगर म्हणजे पल्लडम. या पल्लडममध्ये मोदींनी रॅली घेतली. त्या पल्लडमची जी खासियत आहे, ती खासियत इथे महत्त्वाची ठरणार आहे. पल्लडम मधले मुख्य व्यवसाय कोणते आहेत? पल्लडम मधला एक सर्वात मोठा व्यवसाय आहे, तो टेक्सटाईलचा म्हणजे वस्त्र उद्योगाचा आहे. दुसरा महत्त्वाचा व्यवसाय जो आहे, तो पोल्ट्री फार्म्सचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा उद्योग जो आहे, तो तिथल्या विंड मिल्स म्हणजे आपण पवनचक्क्या म्हणतो, त्याचा आहे. अर्थात इतरही अनेक उद्योग आहेत, परंतु पल्लडमचे नाव जे आहे, ते सर्वत्र जे नोंदलं गेलंय, ते या 3 गोष्टींसाठी. टेक्सटाईल किंवा वस्त्रोद्योगासाठी मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या कारकिर्दीपासून किती अथक प्रयत्न केलेत आपल्याला माहिती आहे. कारण टेक्सटाईल हा एक धंदा असा होता, की ज्याच्यामधून अक्षरशः लक्षावधी हातांना रोजगार मिळू शकतो. आणि हा जो धंदा आहे, तो धंदा सिस्टमॅटिकली मारला गेलेला होता. त्यांना कुठल्याही प्रकारे थोडाफार सुद्धा नफा मिळू शकण्याची संभावना जी होती ती पूर्णपणे लयाला गेलेली होती. सरकारची धोरणं अशी होती, की त्यांना तग धरणं अशक्य झालं होतं आणि ह्याच्यातून ऱ्हासाला लागलेला हा जो धंदा आहे, तो धंदा पुनर्जीवित करण्यात आला, तो मोदींच्या प्रयत्नांमुळे. टेक्सटाईल उद्योगाची वैशिष्ट्य असं मित्रांनो, की ब्रिटिशांच्या अंगानीमध्ये आमच्या देशामधला हा जो उद्योग होता, त्यांनी मँचेस्टरला आव्हान दिलेलं होतं. आठवत असेल तुम्हाला आणि मँचेस्टरच्या गिरणीमधून येणारं जे कापड होतं, त्या कापडाला यांच्याशी तुलना, स्पर्धा करता येत नव्हती. म्हणून हा सगळा मारण्याचा सगळा जो प्रयत्न आहे, तो तेव्हापासूनचा सुरू राहिलेला होता. स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली तुम्हाला बघायला मिळालेली नसेल. पण मोदींनी पहिले प्रयत्न केले, की अगदी त्यांचा जो सूत असतं, त्या सुतावरचे कर उतरवणं, त्याच्यानंतर जे वस्त्र तयार होतं त्याच्यावरचे कर उतरवणं इथपासून ते त्यांना छोट्या प्रमाणामध्ये भांडवल उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक पावलं सरकारने उचलली आणि जे काही
त्यांचं प्रॉडक्ट उत्पादन बनतंय त्याच्यासाठी बाजारपेठा मिळवून देण्याचं दुसरं काम मोदी सरकारने केलं. तेव्हा तिकडचा जो वस्त्रोद्योग आहे तो मोदींसाठी मोठा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. पोल्ट्रीचा जो उद्योग आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा असंच ज्याला आपण म्हणू की जास्तीत जास्त नोकऱ्या देऊ शकेल असा हा व्यवसाय आहे. सुगुणा पोल्ट्री हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल आणि ही जी पोल्ट्री आहे तिचं माहेरघर हे पल्लडम मधलं आहे. पवनचक्की चा उद्योग जो आहे तो मोदींना अतिशय हृदयाशी त्यांच्या निगडीत आहे. कारण पवनचक्कीमधून मिळणारी जी ऊर्जा आहे ती क्लीन ऊर्जा आहे. क्लीन ऊर्जा म्हणजे त्या ऊर्जेमुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जात नाही. आणि ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे असं मानलं जातं. जशी पाण्यातून जलविद्युत म्हणतो आपण, सौर ऊर्जा म्हणतो, तशीच पवनचक्कीमधून मिळणारी ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा ही रिन्यूएबल एनर्जी अशी मानली जाते आणि ज्याच्यासाठी मोदींचे परत अथक प्रयत्न गेले 2 कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. तेव्हा पल्लडम मध्ये रॅली कशासाठी मोदींनी घेतली, ह्याचा एक छोटासा हा धावता आढावा आहे. परंतु हे तेवढंच नाहीये मित्रांनो. पल्लडम हे कोइंबतूरचं उपनगर आहे असं मी तुम्हाला सांगितलं. या कोइंबतूरमध्ये काय-काय झालेलं आहे, हे आपण विसरू शकणार नाही. याच कोइंबतूरमध्ये अडवाणींच्या रॅलीमध्ये बॉम्ब ठेवला गेलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका पोहोचेल अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये पकडलेले जे मारेकरी होते, त्यांना सोडून द्यावं म्हणून केरळ विधानसभेमध्ये एक ठराव पास करण्यात आलेला होता. ह्या सगळ्या ह्याच्यातून कोइंबतूरच्या बॉम्ब हल्ल्यातून अडवाणी वाचले, ते केवळ देवाची दया म्हणूनच वाचले असं आपण म्हणू शकू. ही गोष्ट तिथेच थांबलेली नाहीये, की अगदी गेल्या वर्षी सुद्धा कोइंबतूरमध्ये अशा प्रकारचा बॉम्ब हल्ला झालेला आपल्याला दिसून येतो. आणि एक प्रकारे कोइंबतूर हे सतत अगदी धार्मिक ज्याला म्हणतो आपण तणाव त्याच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध असलेलं शहर आहे. अशा या शहरामध्ये रॅली घ्यावी आणि ती अत्यंत यशस्वी करून दाखवावी ह्याच्यामध्ये तुम्हाला मोदींचं राजकारण तामिळनाडूमध्ये किती यशस्वी झालेलं आहे, ह्याची एक झलक मिळू शकते. एक झलक मिळू शकते. कोइंबतूरचा हा जो परिचय दिला किंवा पल्लडमचा हा जो परिचय दिला, तिथे मोदींना मिळालेलं जे अभूतपूर्व यश आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल, की ठीक आहे जनता मागे आहे आणि दिसते आहे, रॅलीजमध्ये येते आहे. पण ते मतदान करणार का भाजपला? कारण भाजपची तिकडे नामोनिशाणी नाहीये. आजवर कधीही भाजप तिथे त्या राज्यांमधून उभा राहिलेला नव्हता. एक काळ होता जेव्हा काँग्रेस उभी राहिलेली होती निदान. आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये राजकारण करत द्रमुक पक्ष उभा होता आणि मग द्रमुकमधून अण्णादुरई बाजूला झाले आणि अण्णा डी बनला आणि मग त्या राज्यामध्ये हळू काँग्रेस नामशेष होत गेली आणि डी विरुद्ध अण्णा डी असंच समीकरण गेली कित्येक दशकं चालू असलेलं आपल्याला बघितलं. कुठलाही राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याला एक तर डी सोबत जावं लागतं किंवा अण्णा डी सोबत जावं लागतं. अशी परिस्थिती होती आणि मग त्याच्यामध्ये राज्य पातळीवरचे जे विषय होते, ते विषयच फक्त महत्वाचे निवडणुकांमधून ठरले होते. अगदी खूप क्वचित तुम्हाला दिसेल राष्ट्रीय पातळीवरचे जे विषय आहेत, ते तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये चर्चिले गेले किंवा त्यांना प्राधान्य मिळालेलं होतं. हे जे डी आणि अण्णा डी हे जे 2 गट बनले, त्या दोघांचाही रोख जो होता, तो उत्तर-दक्षिण डिव्हाइड ह्याच्यावरती होता आणि त्याच्यामधली दरी जितकी रुंदावत जाईल, तितकं त्यांना त्यांचं राजकारण करणं हे सोपं होत होतं. डी-एम-केनीच आता तर अगदी आपण म्हणू की त्या सगळ्या राजकारणाचा कळस गाठलेला आहे. आणि मग अ, उत्तरेकडचे जे आर्य आहेत, ते आर्य इथे आले आणि त्यांनी त्यांची संस्कृती आमच्यावर कशी लादली, आमची द्रविड संस्कृती कशी वेगळी आहे, आमची भाषा वेगळी आहे. अशा पद्धतीची मागणी म्हणजे कोणीतरी हिंदू धर्म हा तमिळनाडूमधला एक अ, परकीय धर्म होता, जो आमच्यावर लादला गेला आणि आमचा जो या भूमीतून तयार झालेला जो धर्म आहे, तो मुळी तो धर्मच नव्हे. अशा पद्धतीची एक मांडणी करणारी ही सगळी राजकीय मंडळी आणि घटक होते तिथे. तमिळनाडूमध्ये हे जे विष भिनलं,
ते त्या राजकारणामुळे लोकांच्या मेंदूपर्यंत अत्यंत खोलवर गेलेलं होतं. तेव्हा या सगळ्याला आपण म्हणतो ना, की मुळापासून छेद देण्याची गरज होती आणि ती छेद देण्याची परिस्थिती ही मोदींच्या केवळ धोरणांमुळे नाही, तर त्यांनी हाकलेल्या राज्यकारभारामुळे सिद्ध झाली. अर्थात त्याचं जे आपण म्हणू, की रस्त्यावरती मिळणारं जे प्रतिबिंब किंवा यश आहे, ते तिथले जे भाजपचे ज्यांच्या हातामध्ये आज सूत्र दिली गेली आहेत, त्या अन्नमलाईंना त्याचं खूप मोठं यश आणि त्याचं श्रेय देण्याची गरज आहे. अन्नमलाईंचे प्रयत्न नसते तर कदाचित मोदींचं हे जे सगळं यश आहे, ते आपल्याला मतांमध्ये परावर्तित होताना दिसलं नसतं. मतं मी असं अशासाठी म्हणते, की आजच्या घडीला जे कोणी ओपिनियन पोल्स घेतायत, त्या सगळ्या सर्व्हेमधून भाजपची जी मतदार संख्या आहे, ती लक्षणीयरित्या वाढलेली आहे, असं सगळेच कबूल करत आहेत. तुम्ही म्हणाल, की हे ओपिनियन पोल झाले, अमुक झालं, तमुक झालं. ह्याला आम्ही कशाला महत्त्व द्यायचं? पुरावा कुठे आहे? पुरावा कधी येणार आहे? निवडणुका झाल्या, की त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला भाजपला किती मतदान झालं, हे कळणार आहे. हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण ते मतदानानंतर कळणार आहेत. मग आज त्याच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी म्हटलं, तशी ही लहर येऊ जाते आहे, हे मला का वाटलं? याच्यासाठी मला एक बातमीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. याच तामिळनाडूमध्ये अनेक पक्ष आहेत. एम-डी-एम-के असतील, पी-डी-एम-के असे बरेच त्यांचे वेगवेगळे अक्षरं जोडून बनलेले पक्ष आहेत. त्याच्यामधलाच एक जो पक्ष आहे तो दलितांची पाठराखण करत असतो आणि ह्या दलितांच्या पाठराखण करणाऱ्या पक्षाचं नाव व्ही-सी-के असं आहे. म्हणजे त्याचं जे पूर्ण नाव जे आहे ते तुम्हाला म्हणून दाखवते म्हणजे त्याच्यामध्ये अ, काही चूक व्हायला नको त्याच्यासाठी म्हणून आपण व्यवस्थित त्याचं नाव ऐकूया. विदुतलई चिरुथैगल काच्ची असं त्या पक्षाचं नाव आहे. आणि या पक्षाचे एक अत्यंत महत्वाचे जे नेते आहेत त्यांचं नाव आहे तिरुमावलवन. तिरुमावलवन हे दलित नेते आहेत आणि हे या पक्षाचं नेतृत्व करतात. तेव्हा पलड्डम मधली जी मोदींची रॅली झाली त्याच्यानंतर हे तिरुमावलवन जे आहेत, ते अत्यंत अस्वस्थ झाले. अत्यंत अस्वस्थ झाले आणि त्यांनी एक आवाहन केलेलं आहे. ते आवाहन असं आहे, की डी आणि अण्णा डी दोनही मित्रांनो, सावधान होऊन ऐका, की तुम्हाला तुमचं अस्तित्व इथून पुढे तामिळनाडूमध्ये टिकवायचं असेल, तर दोघेही एकत्र या. दोघेही हात मिळवणी करा. अन्यथा या भाजपच्या प्रचाराच्या वावटळीमध्ये तुम्ही कसे फेकून दिले जाल, उडून जाल, तुम्हाला पत्ता लागणार नाही. असं विधान कोण करतंय? हे तिरुमा करतायत. तिरुमांनी विधान कधी केलं? पलड्डमच्या रॅलीनंतर केलं. ते कोणते नेते आहेत? तर ते दलित समाजाचे नेते आहेत. आणि मग हे जे दलित समाजाचे नेते आहेत, ते कशाप्रकारे नेहमी प्रोजेक्ट करत असतात, मी तुम्हाला सांगितलं, की ज्या पद्धतीने आर्यांचं आमच्यावरती अतिक्रमण झालं आणि त्यांनी आम्हाला अशा प्रकारे दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, आमची संस्कृती मारण्याचा प्रयत्न केला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात, हाच बेसिस वापरून, हाच आधार वापरून तामिळनाडूमध्ये लेफ्ट, राइट एंड सेंटर, लेफ्ट, राइट एंड सेंटर तुम्हाला धर्मांतरं होताना दिसतील. तिथला जो अनेक जणांची तक्रार करत असतात, की हिंदू मंदिरांमध्ये जो निधी जमा होतो, देणग्या जमा होतात, त्या देणग्या तमिळनाडू सरकार परस्पर लाटत असतं आणि त्याचा विनियोग जो आहे, तो त्या देवळांसाठीही केला जात नाही फारसा किंवा हिंदू समाजासाठी केला जात नाही, तर तो अन्य समाजांसाठी वापरला जातो. आणि हे दुःख आहे. अशा पद्धतीचं हे जे चित्र तयार झालं, ह्या चित्राला कारणीभूत हे डी आणि अण्णा डी हे पक्ष होते. कारण त्यांनी ही जी पार्श्वभूमी आहे, तत्वज्ञान आहे, त्याला आजपर्यंत खत-पाणी घातलेलं होतं. परंतु आता हे आर्य, अनार्य, द्रविड ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, त्या तमिळनाडूच्या जनतेने फोल ठरवलेल्या आहेत. इथून पुढे तुमच्या लक्षात येईल, की हे सगळ्या ज्या गोष्टी अस्मिता आणि त्यांचा जो बागुलबुवा तयार करण्यात आलेला होता, याचं कारण असं, की त्याच्या मागे लपून हे पक्ष जे आहेत,
ते अखंड भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले होते आणि तो भ्रष्टाचार जो आहे तो लपवण्यासाठी म्हणून का होईना, त्यांना त्याच्या मागे उभं राहायला लागत होतं. पण आज जनतेच्या लक्षात आलेलं आहे, की अशा प्रकारे जो भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचारी पक्षांच्या मागे जाण्यापेक्षा एका स्वच्छ मोदीची गरज आहे. आणि त्या स्वच्छ मोदीची गरज आहे सांगत असताना तमिळनाडूमध्ये तसाच एक स्वच्छ असा त्यांचा सहयोगी जो आहे, तो अन्नमलाईच्या रूपाने आज उभा आहे. आणि म्हणून जनता ही आपलं जे मत आहे त्याच्यावरती पुनर्विचार करताना दिसते आहे. ह्या सगळ्या गोष्टी जोडून याव्या लागतात मित्रांनो आणि मग म्हणून तमिळनाडूमधून चमत्कार होईल. अमित शहांनी म्हणायचं, की तमिळनाडूमधून भाजपचा भविष्यामध्ये पंतप्रधान होऊ शकेल. तिथे मोठा इतिहास घडणार आहे. ही सगळी जी वक्तव्य जी आहेत ती आज आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी प्रशांत किशोर यांच्यासारख्या सेफॉलॉजिस्टनी सुद्धा मान्य केलेलं आहे, की तिथल्या राजकीय वातावरणामध्ये खूप मोठे बदल होताना दिसतायत. आणि हे सगळे बदल जे आहेत, ते बदल हे या तिरुमांपर्यंत पोहोचले नाहीत असं नाही. ते ज्या समाजामधून येतात, ते ज्या समाजासाठी काम करतात, त्यांच्यात थांबून काम करतात. तिथे काय बदल होतायत, ते तिरुमांना जाणवले आणि म्हणून ते म्हणतात, की इथून पुढे अस्तित्व आपलं टिकवायचं असेल, तर दोघांनी एकत्र या, एकमेकांच्या विरुद्ध लढू नका. तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलात, तर त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे. तेव्हा सगळे एकत्र या. ही एकत्र येण्याची जी हाक आहे ना, ती हाक तुम्हाला त्या इंडिया अलायन्स सारखी मित्रांनो, त्याच्यातलं साधर्म्य लक्षात येईल, की हाक कसली आहे? महाराष्ट्रात सुद्धा काय वेगळं घडतं. भाजपला वेगळं ठेवायचं. कशासाठी वेगळं ठेवायचं? तर तो जातीयवादी पक्ष आहे. म्हणून काय करायचं? तर सेक्युलर पक्षांनी सगळ्यांनी एकत्र यायचं, की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं राजकारण इथे केलं गेलं. तसंच राजकारण तामिळनाडूमध्ये जर का करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर ते भाजपच्या पथ्यावरती पडणार आहे. आणि मग हे तुम्ही सगळे एकत्र या. तुमच्यामधली जी मतं आहेत, त्या मतांमध्ये फूट होऊ देऊ नका. तर तुम्ही ह्या वावटळीमध्ये टिकाल असं हे व्ही-सी-केचे तिरुमा सांगता आहेत. तेव्हा इथपर्यंत जेव्हा गोष्टी येतात त्यावेळेला मित्रांनो तमिळनाडूमध्ये खरोखरच लहान-मोठा कसा का होईना पण भूकंप मात्र जरूर होऊ घातलेला आहे. त्याचे सगळे जे निकाल आहेत ते निकाल यायला आपल्याला अजून 1-2 महिने प्रतीक्षा करायला लागणार आहे. किंबहुना 3 महिने म्हणेन मी. मेच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा जरूर करायला लागेल. परंतु जसजसं निवडणूक प्रचाराची लाट येत जाईल आणि ती हवा पसरत जाईल, तसतसे जेव्हा सर्व्हे येत जातील, ते सर्व्हे जे आहेत ते अधिकाधिक बोलके होत जाणार आहेत. तमिळनाडूमध्ये भाजप इतिहास घडवून आणतोय, हे तिरुमांच्या निवेदनामधून अधोरेखित झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर जरूर मित्र-परिचितांपर्यंत ही लिंक पाठवा. या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनेलच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य जरूर नेहमीच असू द्या. धन्यवाद.